आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। वाडगं घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये बघा हे काबुली चणे आणि आपले हे सफेद वाटाणे, हे दोन्ही मी रात्री भिजत घातलं होतं आणि दुसऱ्या दिवशी केलेले। हे हलकेसे बघा मोड आलेले आहेत। ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी काबुली चणे, ह्याच वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी वाटाणे, सफेद वाटाणे अशा पद्धतीचे। ह्याला कसं नॉर्मल मोड आलं, एकदम हलकंसं, नाही आले तरी चालतील, असं काही नाही की मोडच आले पाहिजेत। हे स्वच्छ धुवून घेतलेले, भिजत घालायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलं होतं, काढून घेते। एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याचे साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, अशा आकाराचा ग्लास आहे, म्हणजे हे बुडलं पाहिजे तेवढं पाणी घालायचं। थोडंसं एकदम हे काळं मीठ घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं साधं मीठ टाकायचं, कारण आपण यामध्ये काळं मीठ टाकले तर चव बघून टाका, खराट होऊ नये। त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घेऊया व्यवस्थित, एकदम मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरला काय करणार आहे, झाकण लावून घेणार आहे आणि ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, पूर्ण थंड होऊन द्यायचं। हा तरी थोडासा गरमच आहे, किती मस्त शिजलं आहे बघा। मिक्स करून घेऊया, हे बघा एकदम सॉफ्ट शिजले, असं थोडंसं मॅश करायचं। मिक्स करून घेतलेलं आहे आपण, ह्याच्यामध्ये हळद, साधं मीठ आणि काळं मीठ हे टाकलं होतं, त्यामुळे काय होतं सगळीकडं मिक्स होतं आणि चांगलं मुरलं जातं। आता ह्याला आपण काढून घेऊया एका वडग्यामध्ये। तर झालं किती मस्त बघा, तुम्हाला दाखवते। हे बघा, मुलं घरी असली का नाही की काहीतरी असं बाहेरचं खायला त्यांना आवडतं, तर आपण घरीच बनवायचं। हे सगळं मी काढून घेते, काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण कापला नाही, जास्त मोठा पण कापलेला नाही। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो छोट्या आकाराचा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, एकदम बारीक अशी बघा हिरवी मिरची कापलेली आहे, पोपटी कलरची, तिखटवाली पण आहे, म्हणजे जास्त तिखट नसते पोपटी कलरची। तुम्हाला जर हवं असेल तर थोडी तिखटवाली पण घेतली तर चालेल। ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा, छोटा अर्धा चमच्याला कमी असा जिरे पावडर, भाजलेली जिरे पावडर आहे, ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। छोटा अर्धा चमचा चाट मसाला आणि ही मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि थोडीशी तिखटवाली पण आहे, तिखटाप्रमाणे घ्यायचं। अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। खूप चविष्ट असं लागतं मधल्या वेळेत खाण्यासाठी, करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।